चला तर मंडळी, स्वयंपाक करायला उशीर झाला किंवा घाई असेल अशा वेळी आपल्या झटपट रेसिपीज कामी येतात। डाळ न शिजवता, एळवणी न काढता आज आपण बनवतोय कटाची आमटी। अगदी तीच सेम चव जी आपण पुरणपोळी सोबत करतो। मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर, थोडंसं जिरं घालून पाणी न घालता छान वाटण तयार करून घेतलं। कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल आधी गरम करून घ्यायचं। यात मोहरी, जिरे, 7-8 मेथीचे दाणे घालायचे, चव छान येते। थोडंसं हिंग, ठेचलेलं लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची। आता आपली रेसिपी झटपट असली तरी स्पेशल पण झालीच पाहिजे। यासाठी मी माऊलियांचा काळा मसाला आणि गरम मसाला वापरणार आहे। तुम्हालाही घ्यायचे असतील तर स्क्रीनवर फोन नंबर आणि वेबसाईट दिलेली आहे, नक्की खरेदी करा। फोडणीमध्येच माऊलियांचा काळा मसाला घालून छान मिक्स करून घेतलं। आता केलेलं ताजं हिरवं वाटण आणि हळद घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर यात 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचं आणि खमंग परतून घ्यायचं। आता जितका रस्सा बनवायचा आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा माऊलियांचा गरम मसाला घालायचा। आता कट येईपर्यंत आमटी छान शिजवून घ्यायची। चवीला सेम येळवणीची आमटी सारखी होते, नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर खूप शेअर करा, लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा।